नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. दरवर्षी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत आणि केंद्र शासन आणि सर्व राज्य शासनांमार्फत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक दक्षता जनजागृती सप्ताह, ज्याला आपण व्हिजिलन्स अवेअरनेस सप्ताह असं म्हणतो, याला व्हिजिलन्स अवेअरनेस वीक असं देखील म्हटलं जातं. 2001 पासून साधारण हा सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 2001 पासून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक वेगळं थीम घेतलं जातं. यावर्षी देखील 30 ऑक्टोबर 2023 ते 5 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये केंद्रीय दक्षता आयोगाने हा व्हिजिलन्स अवेअरनेस वीक, दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. सर्व केंद्र शासन आणि राज्य शासनाचे कार्यालय, त्यांचे जे काही सर्व उपक्रम असतील, कंपन्या असतील, त्या सर्व ठिकाणी हा सप्ताह साजरा केला जाईल आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध शक्य असेल तेवढी जनजागृती निर्माण केली जाईल. त्यासाठी भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याच्या जे काही उपाययोजना आहेत त्याची चर्चा केली जाईल. यावर्षीचं थीम आहे, भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा, से नो टू करप्शन, कमिट टू द नेशन, ही संकल्पना निश्चित करण्यात आलेली आहे. आता हा दरवर्षी होतो, त्याला उपचार म्हणायचं की काय करायचं? खरं तर प्रत्येक वर्षासारखा याही वर्षी आलेला आहे. आपल्या देशाला खरं तर आता आर्थिक महासत्ता म्हणून आता प्रवास चालू आहे आपल्या देशाचा. आणि जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल, आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ देखील साजरा करतोय, आत्ताच अलीकडच साजरा केलाय. देश भ्रष्टाचार मुक्त झाला तर विकसित भारताचं जे काही उद्दिष्ट आहे ते खरं तर लवकर साध्य करता येईल. या दृष्टीनं वैयक्तिक आणि संस्थात्मक स्तरावर पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे, प्रामाणिकपणा आणि सचोटीची संस्कृती रुजवली गेली पाहिजे. खरं तर हा दक्षता जनजागृती सप्ताहाचा उद्देश असतो. पण आता उपचार म्हणून काही कार्यक्रम घ्यायचे, काही व्याख्यानं ठेवायची, अशीच एक प्रथा सुरू झाली असं काहीतरी दिसतं. खरं तर या निमित्ताने या 7 दिवसामध्ये सर्वांनी विचार करून आपण भ्रष्टाचारमुक्त गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी कटिबद्ध होण्याचा जो काही संकल्प आहे, ते करणं फार आवश्यक असतं. पण तसं फारसं होताना दिसत नाही. या जनजागृतीचा भाग म्हणून या सप्ताहाच्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी नागरिक आणि सर्व संस्थात्मक जागृती कशी निर्माण होईल, याचा जो काही प्रयत्न असतो, त्या प्रयत्नांमध्ये लोकांना किती बरोबर घेऊन जातो आपण, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता या याच्यामध्ये जर पाहिलं तर एक प्रतिज्ञा घेतली जाते बघा, आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे, असे मला वाटते. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकाप्रती वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे, याची मला जाणीव आहे. म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करील, लाच देणार नाही, लाच घेणार नाही. सर्व कामे मी प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पद्धतीने करेन, जनहितासाठी असे कार्य करेन, व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईल, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईल. ही जी काही प्रतिज्ञा आहे 2001 पासून दरवर्षी घेतली जाते या सप्ताहामध्ये, याही वर्षी ती घेतली जाईल. प्रश्न असा आहे की ही उपचार म्हणून प्रतिज्ञा घ्यायची की प्रत्यक्षात ते अंमलात आणायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज आपल्या देशामध्ये काही भ्रष्टाचार निर्मूलनाचे किंवा त्याला प्रतिबंध करण्याचे विधी आणि विधान किंवा त्याच्यासाठीची काही यंत्रणा कमी आहे असं नाही आहे. आपल्याकडे IPC गाजलेला कायदा, जे कोड आहे महत्वाचं, भारतीय दंडविधान संहिता म्हणतो त्याला, त्यातलं कलम 161 आणि 165 हे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली शिक्षा दाखवणार आहे. याच्यामध्ये 3 वर्षाची कारावास आणि आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 1988चा भ्रष्टाचार निर्मूलनाचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार सिद्ध झाला त्या व्यक्तीला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. चौकशी असताना त्याला निलंबित केलं जातं आणि त्याची खुली चौकशी देखील केली जाऊ शकते. केंद्राच्या स्तरावर 1955 साली प्रशासकीय दक्षता विभाग सुरू झाला आणि दक्षता आयोगाची देखील स्थापना झाली आणि
केंद्र कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठीची यंत्रणा या विभागाकडे देण्यात आली. केंद्रीय दक्षता आयोग केंद्र शासनातील भ्रष्टाचाराला पायबंद घालणारी ही यंत्रणा आहे. राज्याच्या देखील अशाच खूप यंत्रणा आहेत. या आयोगाकडे जनता भ्रष्टाचाराच्या संदर्भात थेट तक्रार करू शकते. केंद्रीय दक्षता आयोगाची विभागणी 3 भागात आहे. सर्वसामान्य तक्रारी ज्या तक्रार निवारणाचा भाग असतो. केंद्रीय पोलीस विभाग त्यांच्याकडे आहे. केंद्रीय दक्षता आयोग ज्यांच्याकडे केंद्रीय दक्षता आयोगाच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व कर्मचारी, विशेषतः केंद्र सरकारचे कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या उपक्रमातील कर्मचारी, मेट्रोपॉलिटन कौन्सिल इत्यादींचा समावेश होतो. नंतर आपल्याला माहिती आहे सीबीआय ज्याला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग म्हणतो, तोही त्यांच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी जसे राज्यात एसीबी असतं, अँटी करप्शन ब्युरो, तसं केंद्रात गुन्हा अन्वेषणाचं हे जे भाग आहे, त्यांचा देखील केंद्राचा देखील पुन्हा एक अँटी करप्शनचा विभाग आहे. लोकपाल आणि लोकायुक्त. लोकपालाची नियुक्ती झाली. काही राज्यात लोकपाल आहेत, काही राज्यात लोकायुक्त आहेत. काही राज्यातले लोकायुक्त पुन्हा नवे कायदे करून आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आज मला सांगा की काहीच कमी नाहीये. इतक्या साऱ्या यंत्रणा आहेत. माहिती अधिकाराचा अधिनियम आहे, त्या खालचे कायदे आहेत. जो अ, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करणारा कायदा आहे. राष्ट्रीय शासकीय कामात विलंब करण्यास प्रतिबंध करण्याचा महाराष्ट्राचा कायदा आहे. त्याच्या खालचे नियम आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम आहे, ज्याला रेकॉर्ड हरवलं म्हणतात आणि मग त्यातनं भ्रष्टाचार केला जातो. त्याखालील नियम आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, त्या खालचे नियम आहेत आणि अलीकडंच अगदीच गुड गव्हर्नन्सचं मॅन्युअल महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलं. महाराष्ट्र राज्यातलं असं नियमावली करणारं किंवा मॅन्युअल करणारं पहिलं राज्य आहे. 2023 ची ही नियमावली आहे. इतकं सारं जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्याची आपल्याकडं, शिवाय बाकी लोकशाही दिन आहे, पोलीस तक्रार निवारण कक्ष आहे, नंतर ग्राहक निवारण कक्ष आहे. असे भरपूर वॉचडॉग यंत्रणा देखील यासाठी कार्यरत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पी-आय-एल वगैरे जे काही सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात जातात. अशा पद्धतीनं देशामध्ये अत्यंत भक्कम अशी यंत्रणा असताना देखील भ्रष्टाचार का व्हावा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक त्याच्यासाठी जागृती करण्यासाठी आपल्याला असा एक सप्ताह करण्याची वेळ का यावी? खरं तर असे पडणारे जे प्रश्न आहेत ते अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणं ही आजची परंपरा किंवा आजचा लोकोपचार झालेला आहे. त्याचबरोबर लाच घेणं आणि देणं, वशिलीबाजी करणं, काळा बाजार करणं, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमवणं, हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार आपल्याला दिसतात. सरकारनं याचा प्रतिबंध करण्यासाठी 1962 ला संथानाम नावाची कमिटी, के संथानाम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीनं कायदा सुचवला. 1988 ला भ्रष्टाचार प्रतिबंधाचा कायदा झाला. सरकारी कर्मचारी आर्थिक आणि अन्य स्वरूपाचा फायदा करून घेण्याच्या पारंपरिक भ्रष्ट मार्गाव्यतिरिक्त आता नवे नवे मार्ग शोधतात, असं देखील या समितीने म्हटलं होतं. तो म्हणजे कमी दर्जाची सेवा देणं, खोटे भत्ते स्वीकारणं, खोट्या पावत्या दाखल करणं, सरकारी यंत्रणेचा खाजगी कामासाठी वापर करणं. थोडक्यात जसजसा काळ बदलतो, काळात आधुनिकता येते, तशा भ्रष्टाचार करण्याच्या मार्गामध्ये देखील आधुनिकता यायला लागली, असंही दिसायला लागतं. खरं तर प्रशासकीय भ्रष्टाचाराची कारणं कमी पगार आहे असं म्हणायला काही कारण नाहीये. 7व्या वेतन आयोगानंतर चांगले पगार झालेत. कॉर्पोरेटमध्ये देखील चांगले बऱ्यापैकी पगार मिळतात. समाजामध्ये भ्रष्ट व्यक्तींना प्रतिष्ठा मिळत चालली आहे. हा एक मात्र धोकेदायक गोष्ट आहे. खरं तर जो भ्रष्टाचार करत नाही किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतो, लढतो, अशाच्या मागे लोकांनी उभं राहायला पाहिजे. पण कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला तरी चालेल, असा दृष्टिकोन वाढत चालला आहे. सामाजिक नीतिमत्तेचे नियम शिथिल झाले आहेत आणि भौतिक सुखापुढे नीतिमत्ता गौण ठरवली जात आहे, की ते शरणागत होत आहे. अशी का कोण जाणे परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासकीय कार्यालयीन कामकाज पद्धती ही वेळकाढूपणाची, दीर्घ मुदतीची, गुंतागुंतीची, कॉम्प्लेक्स झालेली आहे. खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आणि डिजिटायझेशनच्या काळामध्ये हे सगळं शेअरिंगचं कल्चर, एका क्लिकवरती सर्व शेअर करावं, पण तसं होत नाही. मात्र लाच दिल्यानंतर हे सगळं लवकर केलं जातं. ही परिस्थिती भयानक आहे. म्हणजे अस्वस्थ करणारी आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या प्रशासनाच्या ज्या कार्याच्या व्याप्ती आहेत, त्या आधुनिक काळामध्ये वाढल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागते. कारण प्रशासन हे एकमेव सेवा देणारं मक्तेदार पुरवठादार आहे. कारण ज्या सेवा सॉव्हरीन असतात, त्या बाजारात इतर स्पर्धेत मिळत नाहीत. त्यामुळे ज्याला मोनोपोलिस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. सरकार असल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची अडवणूक होते. अतिरिक्त लाभ मिळवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न केला जातो.
राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांची गट्टी होते किंवा हितसंबंध त्यांचे लागेबांध्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया भ्रष्ट होत जाते. आता सर्वच लोक असं करतात का? नाही. याला सन्माननीय अपवाद आहेतच आणि ते प्रत्येक क्षेत्रात असतातच. वर उल्लेख केलेल्या कारणांव्यतिरिक्त मानवी स्वभाव, प्रवृत्ती, लोभीपणा हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे. खरं तर स्वार्थी आणि लोभीपणा हा कसा मिटवायचा? याची उत्तरं अनेक समित्या नेमल्यात, अनेक शासन निर्णय झालेत आणि कोर्टाचे निर्णय झालेत. ते मात्र नाही. इथे खरं तर मानसिक क्रांतीची गरज आहे. लालसा हा मानवी स्वभावातील सहज प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला माणूस का बळी पडतो आणि अति लालसा का बाळगतो? तेव्हा चांगल्या वाईटाचा विचार न करता माणूस सहज भ्रष्ट होतो आणि भ्रष्टता वाढवत जातो. भ्रष्टाचाराची कारणे हे देशनिहाय आणि काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप भिन्न-भिन्न असू शकतात. तरी देखील आपण जी आत्ता चर्चा केली, यासाठी हे भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाच्या संदर्भातली जी काही यंत्रणा आहे, ती चांगल्या पद्धतीने कशी वापरता येईल, यासाठीचा हा खरा प्रयत्न या सप्ताहाच्या निमित्ताने झाला पाहिजे. आपण ही जी चर्चा केलीत आणि जे संदर्भ मी वरती वाचलेत किंवा आता आपण पाहिलेत आणि आपल्या स्लाइड्समध्ये आपल्याला दिसतात, हे सर्व संदर्भ खुलेपणानं सध्या सर्वत्र उपलब्ध आहेत. तरी देखील आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे तपशिलात वाचायचे असतील, याचा उपयोग करायचा असेल, त्यांच्यासाठी मी एक फोल्डर करून त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली जे असणारं डिस्क्रिप्शन आहे, या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो. शिवाय कमेंटमध्ये देखील त्याची लिंक ठेवली जाईल. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी त्याचा ॲक्सेस जरूर मागावा. या हे जे काही साधनं आहेत, या साधनांचा वापर करून घ्यावा आणि आपलं जे साध्य आहे, भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे आणि आपण सुराज्याच्या दिशेने गेलो पाहिजेत. यामध्ये आपलं नागरिक म्हणून जे असणारं योगदान आहे, हे योगदान आपण दिलं पाहिजे आणि 30 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 2023 अगदी याच महिन्यात 2-3 दिवसानंतर हे सगळं सुरू होणार आहे. या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये प्रत्येक कार्यालय नेमकं खरंच काय करतं? अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते, विचारवंत, समाजसुधारक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असणारी जी काही मानसिकता आहे, नेमकं काय बोलते? वस्तुस्थिती काय आहे? याचं मूल्यमापन नागरिक म्हणून आपण केलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाचा एक अत्यंत चांगला सुशासन असणारा सुराज्य घडवण्यासाठी जो आपलं योगदान आहे, ते आपण दिलं पाहिजे. या निमित्ताने मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपण आपल्या मित्रपरिचितांना पाठवा. जर सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. जर आपल्याला आवडला असेल खरंच, तर आपण जरूर लाईक करा. आपल्या मित्रांना देखील लाईक करायला सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.